हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 1 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. रवींद्रनाथ टागोर साहित्य पुस्तकाने कोणाला गौरवण्यात आले? तर उत्तर आहे सुकृता पॉल कुमार. तर रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने सुकृता पॉल कुमार यांना गौरविण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भूमी राशी पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? उत्तर आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भूतानचे प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल कोणाला प्रदान करण्यात आले आहे? उत्तर आहे पूनम खेत्रपाल सिंग यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गुजरात राज्य सरकारने कोणत्या शहरामध्ये दारूबंदी उठवली आहे? उत्तर आहे गिफ्ट सिटी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणते वर्ष युनायटेड नेशन्सने कॅमेलिडर्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले? उत्तर आहे 2024. तर 2024 हे वर्ष युनायटेड नेशन्सने कॅमेलिडर्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कून महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. तर कून महोत्सव हा मध्य प्रदेश राज्यात आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्यातर्फे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? उत्तर आहे शरद पवार यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे कितवे वर्ष आहे? उत्तर आहे 125वे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे 125वे वर्ष आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचे संरक्षण निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे? तर उत्तर आहे 23%. तर भारताचे संरक्षण निर्यात 23% वाढलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया या देशाला पराभूत केले आहे. तर ऑस्ट्रेलियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, भाषा आहे इंग्लिश, सरकार आहे संघीय लोकशाही, राष्ट्रप्रमुख आहे एलिझाबेथ दुसरी, स्वातंत्र्य दिन 1 जानेवारी 1901. तसेच चलन आहे ऑस्ट्रेलियन
डॉलर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफरीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही कितवी महिला ठरली? तर उत्तर आहे पहिली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात किती खाजगी विद्यापीठांची स्थापना झाली आहे? उत्तर आहे 140. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात एकूण 140 खाजगी विद्यापीठांची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहे? तर उत्तर आहे गुजरात. गुजरातमध्ये किती आहेत? तर एकूण 28 विद्यापीठे आहेत, खाजगी विद्यापीठे आहेत. तर देशात गुजरात राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती खाजगी विद्यापीठे आहे? उत्तर आहे 15. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 15 खाजगी विद्यापीठे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार यंदा देशातील कापूस उत्पादन किती टक्क्यांनी घटणार आहे? उत्तर आहे 8% कापूस उत्पादन घटणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? उत्तर आहे डॉक्टर मुरलीधर चांदेकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2024च्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे? तर उत्तर आहे मॅन्युएल मॅक्रॉन. इमॅन्युएल मॅक्रॉन. तर उत्तर आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताच्या 2024च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहे? उत्तर आहे फ्रान्स. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. हे यावर्षी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तर फ्रान्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. भाषा आहे फ्रेंच. सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक. राष्ट्रप्रमुख आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला? तर उत्तर आहे अंगोला. तर ओपेक या संघटनेतून अंगोला हा देश बाहेर पडला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.